सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि मी दुकानात आलेली आहे आणि रात्री बऱ्याच उशिरा मी दुकान बंद केलं होतं। जर तुम्ही टेलरिंग करता तर तुम्हाला माहितीच असेल की सणवार आला की किती आपली गडबड गोंधळ होते। इथे लावलेले सगळे जे ब्लाऊज शिवलेले ते सगळे कस्टमरने नेले, बाकीचे काही राहिलेले आहेत आणि मला अजून आज एक ब्लाऊज कंप्लीट करून द्यायचे म्हणून मी सकाळी लवकर आली आहे। पोह्यांचा नाश्ता बनवून आणलेला आहे। आता किती वाजता मी घरी जाईल मला माहीत नाही। रात्रीसुद्धा बऱ्याच उशिरा मी दुकान बंद केलं। एक्झॅक्ट टाईम मी नाही सांगणार कारण की इतके डिटेल शेअर करणं मला योग्य नाही वाटत। तर जर तुम्हाला पण असं शॉप ओपन करायचं असेल आणि रजनीकांत सारखं तुम्हाला सगळं एकटंच करायचं असेल तर मात्र तुम्हाला अशी मेहनत करायची तयारी ही ठेवावीच लागते। कारण की सण आला की आपल्याला घरचं विसरून कस्टमरकडे 100% लक्ष द्यावं लागतं आणि माझंही तसंच काही होतं आहे आणि मी एकटीच आहे त्यामुळे इतका लोड येतो आहे। जर कोणी असतं माझ्या मदतीला 1 किंवा 2 जण तर अजून काम करता आलं असतं किंवा असं इतकं धावपळ करावी लागली नसती। तर जर तुम्हाला टेलरिंगचं शॉप टाकायचं असेल ना तर हा विचार तुम्ही नक्की करा की सणवार आला की हे सगळं होतंच। दिवाळीलासुद्धा आणि प्रत्येक टेलरिंगचं दुकान हे सणाच्या आदल्या दिवशी, आदल्या 2 दिवस अगोदर रात्री 10 ते 12पर्यंत चालू असतं आणि आमच्या एरियातली 3-4 दुकानं खूप टाईट फुल होते। म्हणजे सगळे इकडे तिकडे विचारून माझ्याकडे यायचे, मी म्हणायचे त्यांच्याकडे जा, ह्यांच्याकडे जा। कस्टमर म्हणायचे की मी त्यांच्याकडूनच आलो आहे, त्यांनी पण नाही म्हटलं आहे, तुम्ही तरी घ्या। पण 2 हात किती काम करणार हा प्रश्न आहे। कारण की रात्रदिवस एक केली तरी जरी काम होणार नसेल तर कस्टमरला नाराज करून काही उपयोगच नाही आहे। तर रात्री बरेच लेट मी केलं होतं काम, तर इथे कटिंग करून ठेवले, बाकी पिको फॉल आहेत। हा सगळा पसारा तसाच पडला आहे, थोडासा मी आवरून गेलेली। तर आता मी कामाला सुरुवात करणार आहे आणि थोडंसं डिझाईनचं ब्लाऊज आहे। त्यांना सांगितलं आहे की 9 ते 10पर्यंत ब्लाऊज देते, बघूया 9पर्यंत होतं का। ईश्वर करो आणि लाईट नाही जावं हीच अपेक्षा आहे। पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा।